मनोज जरंगे बरेचदा तुम्हाला टार्गेट करतात. पाठीमागे सुद्धा ते बोलताना म्हणाले की रावसाहेब दानवेंचा पराभव केला, आता त्यांच्या मुलाचाही पराभव करणार. हे बघा, माझ्या मुलाचा पराभव करायला किंवा माझा पराभव करायला एकटे ते आहेत का? राष्ट्रवादी म्हणते आम्ही पराभव करणार आहे, काँग्रेसही म्हणतं आम्ही पराभव करणार आहे, शिवसेना बी म्हणते आमचा पराभव करणार आहे, आम्ही सुद्धा म्हणतो आम्ही काँग्रेसचा पराभव करणार. तुम्ही एकटा मनोज जरंगेवर का जाता? राजकारणामध्ये अनेक शक्ती एकमेकाच्या विरुद्ध असतात, समजलं का? त्यांना कोणीतरी मिसगाईड करतं आहे. पण माझं मत असं आहे की मनोज जरंगे काय म्हणले यापेक्षा मनोज जरंगेला कोणा बोलायला लावलं आणि कोणा काय फीड गेलं ते पाहिलं पाहिजे. त्यांचा रोष काय आहे की माझ्यावर केस दाखल करायला लावली. आता ते चॅनलवर आल्याच्या नंतरच मला कळलं की त्यांच्यावर केस दाखल झाली. आणि जेव्हा मी विचारलं कोणती केस दाखल झाली यांच्यावर, तर ती केस मार्चमध्ये कुठंतरी बिना परवानगीचा जमावला म्हणून त्यांच्यावर केस दाखल झाली. म्हटलं काय केस आहे? मी जरा पोलीस स्टेशनला विचारलं, बाई केस कधी दाखल झाली? त्या काळातली केस तुम्ही आता कशी दाखल? ते साहेब तशी नाही आहे, केस त्याच टायमाला दाखल व्हायला आहे, पण आत्ता आम्हाला चार्जशीट दाखल करायचं आहे. ते चार्जशीट दाखल करताना जे कोणी आरोपी त्यांची सही घ्यावं लागते. आणि म्हणून एक महिला आहेत ज्या आंदोलनाच्या आहेत म्हणतात, त्यांनी ते फिडिंग केलं आहे. पण त्याच केसमध्ये माझा भारतीय जनता पार्टीचा सभापती आहे, त्याच केसमध्ये माझा त्याच गावचा सरपंच बी आहे, त्या गावचे माझे सारे कार्यकर्ते त्या केसमध्ये. मग आता ही केस जर मी दाखल करायला लावली असेल तर मी माझ्या सभापतीवर, माझ्या सरपंचावर किंवा अन्य लोकांवर कशा केसेस दाखल करू शकतो? मी सुद्धा कार्यकर्ते निर्माण केलेत आणि मी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यावर मी कशी केस दाखल करायला? त्यामुळं मनोज जरंगे म्हणले की यांचा पराभव करायचा, हा शेवटी लोकांच्या हातात आहे. समजा करायचाच असला लोकांना तर ते जरी माझ्या बाजूने उभे राहिले तरी पराभव होऊ शकतो. आणि समजा लोकांच्या मनात असलं, लोक विकासावर गेले तर लोक ठरवू शकतात. पण ते काय म्हणले एकटे, त्याच्यावर कसं? अनेक लोक म्हणते ना एकमेकाचा. आता मी पण म्हणतो काँग्रेसवाल्याचा पराभव करायचा आणि केला आहे आम्ही, काँग्रेसचा पराभव केला. राजेश टोपेला पाडलं नाही का मी निवडणुकीत? हां, पाडापाडी चालते ना. मग त्यांनी तेवढं एक वाक्य वापरल्याचं तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? त्याच्यामुळं जशी काँग्रेस म्हणते, जशी राष्ट्रवादी म्हणते, तसे तेही म्हणले. त्याच्यामुळे आम्हाला काही दुःख नाही कोणी काही म्हणल्याचं. फक्त केसबद्दल आमचं असं म्हणणं की माझा सभापती, माझा सरपंच, त्या गावातले कार्यकर्ते, कदाचित त्या गावात एखादा कार्यक्रम झाला असेल त्या काळामध्ये आणि पोलिसचं काम आहे बेकायदेशीर जमावून ती केस दाखल झाली, असं काहीतरी ते प्रकरण आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि ज्यांनी शिकायत केली त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मनोज जरंगेंचा हा गैरसमज दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न नाही केला? असं आहे, त्यांचे माझे संबंध तुलाही माहिती आहे कसे येतं. त्यांचे संबंध माझे संबंध नवीन नाही आहे. हां, त्यामुळं आता एका आंदोलनाची हे घेऊन ते जेव्हा चालले तेव्हा जनसमर्थन त्यांच्या पाठीमागे आहे. आणि शेवटी आग, पाणी आणि हवा याच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी माणसात बी ताकद आहे. आज माणसं आहे त्यांच्या पाठीमागं. त्यामुळे त्यांच्याबद्दल या काळात आम्ही कोणाला काही बोलणार नाही. तरी होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मनोज जरंगे यांच्याबद्दल बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट लिहावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.